कुठलं एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण अजितदादांना दादाला मात्र आपण सर्वांनी न्याय देण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा. मी एवढंच मागणं तुम्हाला मागतो. विसर पडावा घडू नये कधी, जिव्हारी जिवंत जाण, दारात तुळस कौलारू कळस, देव्हाऱ्यात तुझा मान, माझा आनंद 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 हरपला, की आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. अजित पवारांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांच्या विधान परिषदेतल्या शेवटच्या भाषणाला सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. संपूर्ण अधिवेशनात दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावर चर्चा झाली नाही अशी खंत व्यक्त करणाऱ्या अमोल मिटकरींनी आपल्या भाषणातून मनातली सल व्यक्त केली. अजित पवारांचा फोटो हातात घेऊन मिटकरींनी त्यांच्यासाठी गाणं गायलं तेव्हा संपूर्ण सभागृह हे स्तब्ध झालं होतं. पाहूयात अमोल मिटकरी यांचं ते संपूर्ण भाषण. आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. परत आपण येणार नाही येणार हे आपण सांगू शकत नाही, पण आता तरी जो काळ आहे म्हणजे अजितदादांच्या 28 जानेवारीच्या विमान दुर्घटनेनंतर एक गोष्ट मात्र सर्वांनी शिकण्यासारखी आहे की आजचा क्षण आणि आत्ताचा क्षण आपण जगून घेतला पाहिजे. उद्या आपल्या हातात नाही आहे, त्यामुळे या प्रसंगाला परिवार असावा म्हणून आज सुनेत्राताईंच्या रूपानं एक मातृछत्र आहे. आई तिथे बसलेली आहे आणि हा प्रसंग खरोखर माझ्यासाठी मन हेलावणार नाही की दादासारखा नेता महाराष्ट्राला का असायला पाहिजे. 28 जानेवारी 2026ला एक काळा दिवस महाराष्ट्राने पाहिला आणि त्या दिवशी अजितदादा आणि त्यांचं विमान VSR कंपनीचं ते बेचिराग झालं. 29 तारखेला अजितदादांचा अंत्यविधी हा बारामतीला होता. खूप महत्त्वाचं उदाहरण आहे, मी ते एकच उदाहरण देऊन थांबणार आहे. आणि 29ला अंत्यविधी झाल्यानंतर सभापती महोदय, बारामती माळेगाव रस्त्यावर जात असताना एक साधारण व्यक्ती तिथे रडत बसलेला दिसला. मी परत सभागृहाला विनंती करतो, हे उदाहरण डावखरे साहेब, हे उदाहरण आपण ऐकावं. हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे, कारण अजितदादांसारखा लोकनेता गमावल्याचं जे दुःख आपल्याला आहे आणि ती कधी भरून निघणार नाही. ते महाराष्ट्राची हानी आहे. ती फक्त पवार परिवाराची हानी नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी नाही, तर ती महाराष्ट्राची हानी आहे. मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. 28 तारखेला दादांच्या विमानाचा अपघात झाला. 29 तारखेला एकादशी होती. आम्ही माळेगाव रस्त्याने जात असताना पानठेल्याजवळ एक व्यक्ती रडत बसली होती. आम्ही तिथे गाडी थांबवली आणि म्हटलं, तुम्ही का रडताय काका? त्यांचं वय. ते म्हणाले की मला असं, आता साहजिक आहे सगळा महाराष्ट्र रडत होता त्यावेळेस. ते रडता म्हटलं, तुम्ही रडताय का? ते काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी पूर्ण हकीकत अशी सांगितली की 15 दिवसापूर्वी दादाच्या पुण्याच्या जनता दरबारमध्ये संबंधित व्यक्ती गेली होती. त्यांनी दादांना विनंती केली होती की मला एकुलती एक मुलगी आहे, माझे किडनॅप गेलेले आहेत, माझ्या पत्नीला पॅरालिसिस आहे आणि माझ्या मुलीला आंतरजिल्हा बदली पाहिजे, म्हणजे पुण्यावरून माझ्या जिल्ह्यामध्ये तिला आणायचं आहे, पण अधिकारी लोक मला पैसे मागतायत, अशी तक्रार केली. आणि तक्रार केल्यानंतर दादांनी ती तक्रार आपल्या OSD कडे दिली आणि OSDनी सांगितलं की तुम्हाला आम्ही फोन करू तेव्हा तुम्ही या. आणि 28 जानेवारीला त्यांना बारामतीला बोलावलं गेलं. 28 जानेवारीला ते जेव्हा बारामतीला आले, तिथं नीरा वागजला दादांची जिल्हा परिषदेची प्रचार सभा होणार होती. आणि जसे ते आले बारामतीला तर एक घटना घडली. 8:15 8:30च्या दरम्यान दादांचं विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर त्या व्यक्तीची शेवटची अपेक्षा मावळली होती. आता ते घरी जायला निघतील तर गर्दी इतकी की बारामतीमधले हॉटेल बंद, स्टॉल बंद, बारामतीतल्या बसेस बंद, सर्व काही बंद असताना त्यांनी घरी जाण्याकरता प्रयत्न केले, पण त्यांना जाता येत नव्हतं म्हणून ते मुक्कामी थांबले. आणि मुक्कामी थांबल्यानंतर बारामती बसस्थानकावरून दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच गर्दी होती आणि तिथं अंत्यसंस्कार झाल्याशिवाय आता जाऊ नये, ते आपल्याला शोभणार नाही. मग अंत्यसंस्कार होईपर्यंत ती व्यक्ती थांबली आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर ज्यावेळेस ती व्यक्ती जायला निघाली त्यावेळेस दादांच्या कार्यालयातून एक फोन आला की तुम्हाला बारामती पोलीस स्टेशनला यायचं आहे. आणि ती व्यक्ती बारामती पोलीस स्टेशनला पोहोचली. ती घाबरली होती, त्याला काही कळत नव्हतं आणि तिथं अजितदादांच्या सहीचं पत्र होतं आणि त्याच्या मुलीची ऑर्डर निघालेली होती. सांगायचं तात्पर्य असं की जाताना सुद्धा अजितदादांनी
एका गरीब माणसाचं काम करून दादा गेले होते. कारण विमान दुर्घटनेनंतर जी माळरानावर कागद जळलेली होती त्यात एक कागद त्याच्या मुलीच्या आंतरजिल्हा बदलीच्या वर एंडोर्समेंट असलेला अजितदादांचं हिरव्या पेनाची सही असलेला कागद होता. आणि असे कार्यकर्ते दादांनी घडवले होते की जाताना सुद्धा गोरगरिबाचं काम करून जावं. मला बाकी माझ्याबद्दल सांगण्यासारखं जुना काही इतिहास माझा नाही आहे. माझ्या घरात सचिन भाऊ ना कोणी ग्रामपंचायत सदस्य होता, ना कोणी पंचायत समिती सदस्य होता, ना कधी नगर परिषद लढलो, ना कधी विधानसभा लढलो. मी शिवशाहू फुले आंबेडकर विचार सांगून मग जसं शिंदेसाहेब आपण सांगितलं त्या पद्धतीनंच अजितदादांनी मला ते वक्तृत्व कलेचा सन्मान म्हणून या ठिकाणी संधी दिली. मी कोणाला आवडलो नाही आवडलो ते मला माहीत नाही, पण अजितदादांनी मात्र कसाही असो, मी भला बुरा काय असो, तापट असो, कडवा असो, पण आतून मात्र अजितदादांसारख्या व्यक्तीच्या सोबत मला काम करता आलं. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विद्यापीठाचे शेवटचे विद्यार्थी म्हणून आदरणीय अजितदादांच्या सोबत मला 8 ते 10 वर्ष काढता आली. मी यशवंतराव चव्हाण पाहिले नव्हते, मी बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाही, मी शाहू महाराज पाहिले नाही, मी महात्मा फुले पाहिले नाही, पण त्यांच्या विचाराचा एक पाईक दादांच्या रूपानं पाहिला आणि त्यांनी मला ही संधी दिली. 6 वर्षात मला काम करता आलं. जनतेच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडता आली आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला या विधान परिषदेसारख्या पवित्र सभागृहामध्ये इथं येता आलं. मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या. मला सर्व आपण सहकार्य केलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी खूप प्रेम केलं. राम शिंदे साहेबांचं सुद्धा तितकंच प्रेम आहे. नीलमताईंनी तर एक मोठी बहीण म्हणून शेवटपर्यंत माझ्या पाठीशी त्या खंबीर उभे राहिल्या. मी मनीषाताई तुम्हालाही कधी विसरणार नाही, कारण तुम्ही मला विसरू शकणार नाही. मनीषाताई ह्या नेहमी रागात बोलणाऱ्या एक बहीण म्हणून मी त्यांना पाहिलं. मी मगा त्यांना प्रश्न विचारला की ताई कोण्या बिलावर चर्चा सुरू आहे, तर ताई म्हणते तू वाच ना, तुला कळत नाही का. तर अशा पद्धतीनं खेळीबिडीच्या वातावरणात हे सभागृह म्हणजे आपला परिवार आहे. मी मगा देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझा उल्लेख करताना वक्ता म्हटलं आणि गायक पण म्हटलं. सभापती महोदय, मी गायक आहे हे बरोबर आहे, पण आज मला मात्र या भावनिक प्रसंगात आनंद दिघे साहेबांवर जो चित्रपट आला होता धर्मवीर मधलं जे गीतकार आहेत त्या गीतकारांनी शिंदे साहेबांवर आणि दिघे साहेबांवर बनवलेल्या गीताच्या ओळी त्याच मला असं वाटते की समर्पक आहेत. ते दादांवर आणि कदाचित माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पण लागू होतील की नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी. गाण्याची इथं मुभा नाही आहे, तर मी गाऊनही दाखवलं असतं. मला सचिवांनी मग नाही सांगितलं, कारण समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मला वाटलं गीत गायलं होतं एकदा. माफ आहे. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहिला ऋणी. विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण. दारात कळस कौलारू दारात तुळस कौलारू कळस देव्हाऱ्यात तुझा मान. दिनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा आनंद 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 हरपला. आणि मला विश्वास आहे की हे गाणं ऐकून दिघे साहेबांच्या आठवणीनं आदरणीय शिंदे साहेब पण गहिवरतात आणि त्यांनी जे दुःख भोगलंय ते त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलंय. मी मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आहे भरकर लौट गए, कुछ नगमे गाकर चले गए. वो भी एक पल का किस्सा था, मैं भी एक पल का किस्सा हूं. कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूं. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे. मसरूफ जमाना मेरे लिए, क्यों वक्त अपना बर्बाद किए. म्हणून जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया तो मैं नहीं. तो फिर डर किस बात का. अपनी जिंदगी बड़ी है लेकिन वक्त बहुत कम है, इसे जल्दी जल्दी जीना पड़ता है.
बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. आपल्या सर्वांनी जे प्रेम केलं ते मी कधी विसरणार नाही. माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, कोणाचं मन दुखावलं असेल, एक गरीबाचं मूल म्हणून मला माफ करा, एका शेतकऱ्याचं मूल म्हणून कधी भविष्यात तुमच्या मंत्रालयात आलो, कुठलं एखादं काम नाही झालं तरी चालल, पण अजितदादांना मात्र एक भाऊ म्हणून तुम्ही शिंदे साहेब, कारण तुमच्या तिघांची जी जोडी होती ती महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न होतं. दादाला मात्र आपण सर्वांनी न्याय देण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा, मी एवढंच मागणं तुम्हाला मागतो. आणि अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याचं भाग्य मला मिळालं. मी त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि दादाच्या बाबतीत एवढंच सांगतो की आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. दादासारखं विद्यापीठ घडायला अनेक वर्ष लागतील. दादा असतील, एकनाथ शिंदे साहेब आपण असाल, आपण महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न आहात, आपण मास लीडर आहात, आपण या महाराष्ट्राची गरज आहात. म्हणून आपण सर्वांनी स्वतःला जपा. आपण आमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलं, आपण आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल आभार मानतो. सचिवालयाचे आभार, सर्व गोरगरीब कर्मचाऱ्यांचे, विशेषतः पत्रकार बांधवांचे, ज्या पत्रकार बांधवांनी अमोल मिटकरी अजूनही महाराष्ट्रात जिवंत ठेवलाय. मी अजितदादांच्या आशीर्वाद कायम माझ्या हृदयात राहतीलच. आणि आज सुनेत्रताईंच्या रूपानं एक मातृशक्ती पण आमच्या पाठीशी तितकीच खंबीर आहे. भलेही प्रसंग कुठला येईल मला सांगता येत नाही, पण हे पवित्र सभागृहामध्ये माझं तुटकं मुटकं भाषण आपण ऐकलं आणि राम शिंदे साहेब आपण पण तितकंच भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. राजेश राठोड.